बातमीपत्रात आपलं स्वागत. सुरुवातीला एक नजर हेडलाईन्सवर. News headlines brought to you by Marcus, the ready-made multi-branded showroom, LRT College Road near Mr. Denim Menswear, Ratanlal Plot, Akola. अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघाचे आमदार गोवर्धन शर्मा यांचं निधन. ते दुर्धर आजारानं होते ग्रस्त. शासकीय इतमामात अंत्यसंस्कार. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अकोल्यात पोहोचून दिवंगत आमदार गोवर्धन शर्मा यांचे घेतले अंतिम दर्शन. लोकांसाठी 24 तास अवेलेबल राहणारा नेता गमावल्याची फडणवीसांनी दिली प्रतिक्रिया. आणि चिखली येथील विठू माऊली केमिकल अँड गॅसेस कंपनीला भीषण आग. सुदैवानं जीवहानी नाही, मात्र कोट्यावधींचं नुकसान. अकोल्यातील भाजप नेते तथा अकोला पश्चिम विधानसभेचे आमदार गोवर्धन शर्मा यांचं अकोल्यात दुःखद निधन झालं. दरम्यान सायंकाळी त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. स्वर्गीय माननीय नामदार श्री गोवर्धनजी शर्मा उर्फ लालाजी, सर्व पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये लोकप्रिय असणारे लालाजी यांचं जन्म एक दिवस सातत्याने त्यांनी अन्नक्षेत्र अकोला शहराच्या विविध भागामध्ये सकाळी 8 वाजता ते स्वतः उपस्थित आमदार यांचं आपल्यामधून झालं. ही ईश्वराने फार मोठी हानी केली, पोहोचण्याचं काम केलं. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अकोल्यात पोहोचून दिवंगत आमदार गोवर्धन शर्मा यांचं अंतिम दर्शन घेतलं. लालाजीचा मॅन टू मॅन संपर्क होता. लोकांसाठी 24 तास अवेलेबल राहणारा नेता गमावल्याची प्रतिक्रिया फडणवीसांनी दिली.
आमचे सर्वांचे अतिशय लाडके आणि ज्यांचा उल्लेख नेहमी जनसामान्यांचे नेते असा होतो असे लालाजी गोवर्धन शर्माजी यांचं अतिशय दुःखद निधन काल झालं आणि आम्हाला सर्वांनाच याचं दुःख देखील आहे, याचा धक्का देखील आहे. गेले वर्षभर सातत्याने ते आजाराशी लढत होते आणि अनेक वेळा अशी परिस्थिती यायची की आम्हाला वाटायचं की आता लालाजी पुन्हा फॉर्ममध्ये येतील, ठीक होतील. पण शेवटी ही झुंज त्यांनी काल संपवली. विशेषतः 15-20 दिवसापूर्वी जेव्हा ते मुंबईला ॲडमिट होते त्यांना एक प्रकारे ही चाहूल लागली होती की आता आपले अंतिम दिवस जवळ आहेत. त्यावेळी त्यांनी घरच्या लोकांना सांगितलं की मला मृत्यू यायचा असेल तर तो अकोल्यातच आला पाहिजे आणि मला अकोल्यात घेऊन चला, तीच माझी कर्मभूमी आहे. तेव्हाच खरं म्हणजे मी स्वतः डॉक्टरांशी बोललो आणि रणधीर भाऊंना देखील सांगितलं की अकोल्याला नेणं योग्य ठरणार नाही, परंतु डॉक्टरांचं म्हणणं होतं की त्यांच्या मनात जे आहे ते त्यांना करू द्या आणि शेवटी डॉक्टराची परवानगी घेऊन त्यांना या ठिकाणी आपण घेऊन आलो. लालाजी खऱ्या अर्थानं जनसामान्यांचे नेते होते. एक मोठी प्रदीर्घ राजकीय कारकीर्द लोकप्रतिनिधी म्हणून देखील त्यांची राहिली. सुरुवातीला महानगरपालिका असेल आणि त्याच्यानंतर 30 वर्ष त्यांनी आमदार म्हणून काम केलं आणि या सगळ्या कामामध्ये त्यांची एक वेगळी प्रतिमा होती. लालाजींचा संपर्क असा होता की त्यांना कधी कोणी नाही म्हणायचं नाही. एक अतिशय संघर्षशील नेतृत्व होतं. ज्या विषयावर लालाजी लढाई करायचे त्या विषयावर ते ठाम असायचे, पण त्याचवेळी एक अतिशय जिंदादिल अशा प्रकारचं नेतृत्व देखील त्यांचं होतं. प्रेमाचे संबंध, व्यक्तिगत संबंध हे प्रचंड ते जपायचे. आमच्याशी देखील माझ्यासारख्या एका वयाने त्यांच्यापेक्षा लहान असलेल्या कार्यकर्त्याशी देखील त्यांचे तेवढेच जिव्हाळ्याचे आणि मैत्रीचे संबंध असायचे. अकोला पश्चिम विधानसभेचे भाजपचे आमदार गोवर्धन शर्मा यांचं निधन झालं. यावर आमदार रणधीर सावरकर यांनी शोकसंवेदना व्यक्त केली. आता लालाजी चरित्रच होतं, चालतं बोलतं, आणि आता असं व्यक्तिमत्व रामायणात महाभारतातच पाहायला मिळेल. सामान्य जीवनात असं व्यक्तिमत्व पाहायला भेटणार नाही. निकटचा म्हणजे खूपच निकटचा संबंध होता. सातत्यानं शेवटच्या क्षणापर्यंत या मंदिराला ही देणगी दे जा, त्या माणसाला मदत कर जा, त्याच्या दवाखान्यात काय झालं हा विचार त्यांचा चालला. कधी त्यांनी आपलं कुटुंब आणि घरचा असा विचार कधी मांडला नाही. आणि पक्षासोबत एकनिष्ठ, एकदा पक्षानं एखादी गोष्ट मांडली आणि एखादं उमेदवारी एखाद्या व्यक्तीला दिली नगरपालिकेपासून ग्रामपंचायतीपासून तर लालाजी भिळून जायचे. मध्यंतरीच्या काळात रिसोड नगरपालिकेचे ते प्रभारी होते. तिथेही दिवसाचं काम करायचे, जवळचा पैसा खर्च करायचे. असं एक आगळं वेगळं व्यक्तिमत्व होतं. त्यांच्या रूममध्ये या 5 जिल्ह्यातून कोणी संकोच न करता बॅग ठेवून जायचं, आंघोळ करायचं. कधी लालाजीला त्यांना विचारायची गरज नाही पडली. इतकं लालाजींबद्दल आत्मविश्वास आणि आपुलकी होती लोकांना. आमदार नितीन देशमुख यांनीही दिवंगत आमदार गोवर्धन शर्मा यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांचं अंतिम दर्शन घेतलं. सर्वसामान्यांचा, गोरगरिबांचा, जमिनीवरचा नेता हरपल्याची प्रतिक्रिया देशमुख यांनी दिली. लालाजी गेल्यामुळे संपूर्ण जिल्ह्यावर एक दुःखाचं संकट कोसळलं. लालाजी आम्हाला कधी अकोला पश्चिमचे आमदार कधीच वाटले नाहीत. ते संपूर्ण जिल्ह्याचे आमदार, म्हणजे कधी त्यांनी पश्चिमचे आमदार आहेत म्हणून पश्चिम मतदारसंघाकडेच लक्ष द्यायचं अशी कधी त्यांची भूमिका नव्हती. ह्या जिल्ह्यात कोणतंही संकट कोणाच्या मराठी माणसावर, हिंदूवर, कोणाच्या घरी दुःख झालं असेल तर संपूर्ण जिल्ह्यात लालाजी त्यांच्या घरी जाऊन त्यांचं सांत्वन करायचे होते. ते लालाजी कधी आम्हाला पश्चिम मतदारसंघाचे वाटले नसून संपूर्ण जिल्ह्याचे वाटले आणि संपूर्ण जिल्ह्यावर आज एक दुःखाचं संकट कोसळलं. सर्वसामान्यांचा नेता, गोरगरिबांचा नेता, जमिनीवरचा नेता, याने 40 वर्ष सतत लालाजी लोकप्रतिनिधी होते, 10 वर्ष नगरसेवक होते, 30 वर्ष आमदार राहिले आणि सतत आजीवन म्हणजे मरेपर्यंत ते लोकप्रतिनिधी राहिले. आणि
मला तरी वाटते की त्यांचं असं कधी कोणाशी ह्या जिल्ह्यात कधी कोणाशी वादच नव्हता. कोणत्याच पक्षाचे नाही, कोणत्या धर्माचे नाही, कोणत्या जातीचे नाही. सर्व जातीच्या सर्व धर्मांना आवडता नेता, सर्व पक्षाच्या आवडत्याचा नेता आज तुमच्या आपल्यातून निघून गेले. मी माझ्याकडून, माझ्या पक्षाकडून, शिवसेनेच्या कोतून त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली दिला होता. वंचित बहुजन आघाडीच्या नेत्या अंजलीताई आंबेडकर देखील दिवंगत आमदार गोवर्धन शर्मा यांच्या अंतिम दर्शनासाठी पोहोचल्या होत्या. अकोलेकरांनी आज लोकप्रिय नेता गमावला आहे अशा शब्दात त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि आमदार गोवर्धनजी शर्मा यांना बाळासाहेब आंबेडकर आणि वंचित बहुजन आघाडीच्या वतीने श्रद्धांजली. प्रचंड दांडगा लोकसंपर्क आणि लोकांच्यासाठी सतत उपलब्ध असणारे ते नेते होते आणि त्यांच्या निधनाने अकोल्याचा एक खूप मोठा राजकारणातला महत्त्वाची व्यक्ती आज आपण गमावलेलो आहोत आणि त्यांच्या सगळ्या परिवाराच्या दुःखामध्ये आम्ही सगळे सहभागी आहोत. बुलढाणा जिल्ह्यातल्या चिखली MIDCतील विठू माऊली केमिकल अँड गॅसेस कंपनीला सकाळी भीषण आग लागली होती. या आगीत जीवितहानी झाली नाही, मात्र कंपनीचं कोट्यावधींचं नुकसान झालं. चिखली MIDCत गजानन सुरुशे, डॉक्टर विजय गिर्रे आणि दिलीप गोरे यांची सर्जिकल कॉटन तयार करणाऱ्या विठू माऊली केमिकल अँड गॅसेस कंपनीत काम सुरू असताना मशीन गरम होऊन अचानक आग लागली. आग एवढी भीषण होती की तब्बल 1 ते 1.5 तासानंतर चिखली नगरपालिका आणि बुलढाणा येथील अग्निशमन दलाच्या अग्निवीरांना अग्नीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलं. सुदैवानं कंपनीत मजूर काम करत असताना कुठलीही जीवितहानी झाली नाही. आगीत कंपनीचं रॉ मटेरियल, फिनिश गुड तयार झालेला माल, कंपनीच्या रूम, मशिनरी आणि इतर सामान जळून खाक झालं. कंपनीचं जवळपास कोट्यावधींचं नुकसान झाल्याचा अंदाज आहे. बुलढाणा शहरात मोकाट कुत्र्यांनी रोहीच्या पिल्लावर हल्ला केला. हल्ल्यात रोहीचं पिल्लू जखमी झालं असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. बुलढाणा शहरातील मोकाट कुत्र्यांनी रोहीच्या पिल्लावर हल्ला करून जखमी केलं. मलकापूर मार्गावर बालाजी मंदिर परिसरात सकाळी ही घटना घडली. मॉर्निंग ग्रुपच्या सदस्यांनी या पिलाची कुत्र्यांच्या तावडीतून सुटका करून वनविभागाला माहिती दिली. बालाजी मंदिर परिसरात रोही आणि तिची पिल्लं चरत असताना अचानक आलेल्या 5 ते 6 मोकाट कुत्र्यांनी रोहीच्या पिलावर हल्ला केला. वनविभागाच्या पथकानं जखमी रोहीच्या पिल्लाला उपचारासाठी हलवलं आहे. त्याच्यावर उपचार सुरू आहेत. बाळापुरातून वाहणाऱ्या निर्गुणा नदीच्या पात्रात गावापासून अंदाजे 2 किलोमीटर अंतरावर असलेल्या कोल्हापुरी बंधाऱ्याचे गेट चोरीला गेलेत. तपास सुरू आहे. यावर्षी मुळात कोल्हापुरी बंधाऱ्यात पाणी अडवण्याचं काम विलंबानं हाती घेतल्यामुळं बंधाऱ्यात किती प्रमाणात पाणी अडवलं जातं असा प्रश्न उपस्थित होतोय. कारण सध्याच्या स्थितीत नदीचा प्रवाह कमी झाला असल्याचं चित्र आहे. तसंच बंधाऱ्याचं गेट चोरीला गेल्यामुळं बंधाऱ्यात पाणी अडवण्यासंदर्भात नवीन समस्या निर्माण झाली आहे. त्यामुळे येणाऱ्या उन्हाळ्यात गावात भीषण पाणी टंचाईचे संकेत मिळाले आहेत. तसंच परिसरातील शेतकऱ्यांना रबी हंगामातील पिकांना मोठ्या प्रमाणात होणारा फायदा यावर्षीच्या रबी हंगामातील पिकांना फायदासुद्धा होणार नसल्याचं स्पष्ट होत आहे. त्यामुळे कोल्हापुरी बंधाऱ्यात पाणी अडवण्याची जबाबदारी असलेल्या लघु पाटबंधारे विभागाबाबतीत नागरिकांमध्ये रोष व्यक्त करण्यात येतोय. बातमीपत्रात वेळ झाली विश्रांतीची. तुम्ही पाहत रहा यूसी न्यूज. पापा, इतनी बारिश में बाहर कहाँ जा रहे हो? अरे बेटा, वो अपने UCN का रिचार्ज करवाने जा रहा हूँ. अरे पापा, रिचार्ज के लिए UCN की ऑनलाइन रिचार्ज की सुविधा उपलब्ध है. हाँ? क्या बात कर रही हो? हाँ पापा, आप फोन पे, गूगल पे, पेटीएम ऐसे किसी भी UPI ऐप से ऑनलाइन रिचार्ज कर सकते हैं और आपके द्वारा किया गया पेमेंट आपके केबल सर्विस प्रोवाइडर तक इमीडिएट पहुंच जाएगा. और तो और भारत सरकार ने भी अब 5,000 से ज्यादा के पेमेंट को ऑनलाइन अनिवार्य कर दिया है. अब ऑनलाइन रिचार्ज से UCN का हर पेमेंट होगा आसान और बेहतर. तो डिजिटल तकनीक चुने और हमें सहकार्य करें. अकोला शहरात राष्ट्रीय आरोग्य अभियानाअंतर्गत वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत कंत्राटी वैद्यकीय अधिकारी कर्मचाऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर गेल्या 10 दिवसांपासून काम बंद आंदोलन पुकारलंय. मात्र अद्यापही शासनानं दखल न घेतल्यानं कर्मचाऱ्यांनी मुंडन करत शासनाचा निषेध केला.
राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत कंत्राटी परिचारिका, GNM, LHP, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, औषध निर्माण अधिकारी, वैद्यकीय अधिकारी आणि NHM अंतर्गत कंत्राटी अधिकारी कर्मचाऱ्यांना रिक्त पदांवर समायोजन करण्याबाबत शासनाशी पत्रव्यवहार करण्यात आल्याचे कृती समितीचे म्हणणे आहे. याची दखल न घेतल्यानं समितीतर्फे 25 ऑक्टोबर पासून बेमुदत काम बंद आंदोलन पुकारण्यात आलं आहे. आंदोलकांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एकत्र येत जोरदार घोषणाबाजी केली आणि आंदोलन तीव्र केलं. या आंदोलनात 800 पेक्षा अधिक कर्मचारी, अधिकारी सहभागी झाले असून आंदोलनात विविध प्रयोग करून शासनाचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. अकोला जिल्ह्यातील अकोट तालुक्यातील धामणा बुजुर्ग इथं गेल्या काही दिवसापासून माकडांच्या टोळीनं धुमाकूळ घातलाय. त्यामुळे नागरिक त्रस्त झाले असून या माकडांचा बंदोबस्त करण्याच्या मागणीनं जोर धरला आहे. अकोट तालुक्यातील धामणा बुजुर्ग इथं गेल्या काही दिवसांपासून माकडांच्या टोळीनं धुमाकूळ घातलाय. यामुळे नागरिक त्रस्त झाले आहे. या टोळीच्या बंदोबस्ताची मागणी आता ग्रामस्थांनी केली आहे. गावात माकडांनी उच्छाद माजविला असून ग्रामस्थांच्या कौलारू घरांवर आणि टीन पत्रांच्या घरांवर ही माकडे उच्छाद मांडत आहे. या माकडांच्या टोळीनं संपूर्ण गावात धुमाकूळ घातला असून वन विभागानं या माकडांवर त्वरित बंदोबस्त करावा अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. रबी हंगाम सुरू झालाय, मात्र अकोला जिल्ह्यातील बाळापूर तालुक्यातील शेतकऱ्यांना योग्य वीज पुरवठा करण्यात येत नसल्यानं शेतकरी हवालदिल झाले आहेत. महाराष्ट्र राज्याचे ऊर्जा विभागाचे स्वतंत्र संचालक विश्वास पाठक अकोला दौऱ्यावर असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सोशल फोरम आणि ग्रामपंचायत सदस्य उज्ज्वल आंभोरे यांनी मागण्यांचे निवेदन त्यांना सादर केलं. रब्बी हंगामात शेतकऱ्यांना वीज पुरवठा 24 तास मिळणे, वीज कनेक्शन हे जास्तीत जास्त 45 दिवसाच्या आत मिळवणे, ऊर्जा विभागाच्या GR नुसार आणि झिरो पोल योजना ही शेतकऱ्यांना तात्काळ कनेक्शन देणे अशा प्रकारच्या समस्या मार्गी लावण्यासाठी महाराष्ट्र राज्याचे ऊर्जा विभागाचे स्वतंत्र संचालक विश्वास पाठक हे अकोला दौऱ्यावर असताना त्यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सोशल फोरम आणि ग्रामपंचायत सदस्य उज्ज्वल अंभोरे यांनी निवेदनाद्वारे मागणी केली. यावेळी दौऱ्यात मुख्य अभियंता महावितरण परिमंडळ अकोला पडळकर, वीज निर्मिती पारस मुख्य अभियंता शरद भगत, सौर ऊर्जा विभागाचे मुख्य अभियंता तायडे, अकोला सौर ऊर्जा अधीक्षक अभियंता विजय काळे यांच्यासोबत यावेळी उपस्थित होते. अकोला जिल्ह्यातील बाळापूर तालुक्यातील उरळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या पोस्को गुन्ह्याचा तपास जलद गतीनं करण्यात आला. त्यामुळे पोलीस संचालकांनी उरळ पोलीस ठाण्याचे तत्कालीन ठाणेदार अनंत वडतकर यांना प्रमाणपत्र देऊन सन्मानित केलं. बाळापूर तालुक्यातील उरळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत 2021 मध्ये पॉक्सोचा गुन्हा घडत होता. या प्रकरणात सहाय्यक पोलीस निरीक्षक अनंतराव वडतकर, तपास अधिकारी रणजित व्यवहारे, रायटर शैलेश गुगे, रामकृष्ण डोकणे यांनी या प्रकरणाची गांभीर्यानं दखल घेत आरोपीला अटक केली. न्यायालयानं आरोपीला जन्मठेप आणि 5,20,000 रुपये दंडाची शिक्षा सुनावली. या प्रकरणाचा तपास जलद गतीनं केल्यानं पोलीस महासंचालकांनी उरळ पोलिसांना प्रमाणपत्र देऊन त्यांना सन्मानित केलं. अकोला शहरात जिल्हा निवडणूक यंत्रणेतर्फे मतदार जनजागृती कार्यक्रमात मतदार नोंदणी गीताची निर्मिती करण्यात आली. जिल्हाधिकारी अजित कुंभार यांच्या हस्ते गीताचं पोस्टर प्रकाशित करण्यात आलं. नवमतदारांच्या नोंदणीसाठी दिनांक 4 आणि 5 नोव्हेंबरला विशेष शिबिरे होणार असून स्थानिक मतदारांनी केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा आणि सर्व पात्र व्यक्तींनी नोंदणी करून घ्यावी असं आवाहन जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी केलं आहे. मतदार नोंदणी गीत जिल्हाधिकारी कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली तयार करण्यात आला आहे. संकल्पना बाळापूरचे तहसीलदार राहुल तायडे यांची असून निर्मिती उपजिल्हा निवडणूक अधिकारी महेश परंडेकर आणि उपविभागीय अधिकारी राजेश्वर हांडे यांची आहे. गीत संगीत गायन दिग्दर्शन संगदास वानखेडे यांचं असून गीताच्या व्हिडिओत कलाकार तुळशीराम खेडकर यांनी भूमिका बजावली आहे. बाळापूर शहराजवळ पारस फाटा ते नवीन शेगाव मार्गावरील उड्डाणपुलावरील पथदिवे आणि उड्डाणपुलाखालील पथदिवे बंद अवस्थेत आहेत. त्यामुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागतोय. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणानं महामार्गाचं बांधकाम केलं. बाळापूर शहरानजीक असलेल्या नुकत्याच बांधण्यात आलेल्या उड्डाणपुलावर फारस फाटा ते नवीन शेगाव मार्गावरील पथदिवे तर उड्डाणपुलाखालील काही पथदिवे बंद अवस्थेत आहे. परिणामी रस्त्यावरील वाहनधारक आणि पादचारी यांना कमालीचा त्रास सहन करावा लागतोय. याकडे वनविभाग दुर्लक्ष करत आहे. पथदिवे गेल्या महिन्यापासून बंद अवस्थेत आहे. परिणामी रात्री अपरात्री ये जा करणाऱ्या नागरिकांना तथा वाहनधारकांना गाव आणि गावचे नामफलक वाचण्यात कमालीचा मानसिक त्रास सहन करावा लागतोय. याकडे देखील लक्ष देण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. अकोला शहरातल्या अग्रसेन चौकातील वसंत बागेत माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या पाठीमागच्या भिंतीवर वसंतराव नाईक यांच्या फोटो असलेले फलक अस्पष्ट असल्यानं ते तातडीनं बदलण्याची मागणी युवा आघाडीनं केली आहे. हरित क्रांतीचे जनक माजी मुख्यमंत्री दिवंगत वसंतरावजी नाईक यांचे फलक लावण्याबाबत वंचित युवा आघाडीनं
भ्रमणध्वनीद्वारे संपर्क साधला होता. गेली अनेक दिवस हे फलक लावण्याचा आग्रह होत असताना कधी जिल्हा क्रीडा संकुल समिती तर कधी जिल्हाधिकारी यांचे नाव सांगून फलक लावण्याचं टाळलं जात असल्यानं युवा आघाडीनं पुढाकार घेत माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांचा फलक लावून घेतला. युवा आघाडी प्रदेश महासचिव तथा प्रदेश प्रवक्ते राजेंद्र पातोडे यांच्या मार्गदर्शनाखाली युवा आघाडी पदाधिकारी यांनी वसंतराव नाईक यांचा नामफलक लावून घेतला. यासोबतच पुतळ्याचं पूजन केलं. सदर जागा ही जिल्हा परिषदेची असून क्रीडा क्षेत्राचा विकास करण्यासाठी दिली आहे, त्यात पक्षाचा वाटा आहे हे भान क्रीडा विभागानं जपावे असं आवाहन देखील यावेळी करण्यात आलं. नाईक यांचा नावाने हा परिसर जो आहे तो जिल्हा परिषदेच्या अखत्यारीत असलेला भाग आहे आणि इथे अनेक वर्षापासून वसंतराव नाईक साहेबांचा पुतळा आहे. प्रशासनाला वारंवार संबंधितांनी विनंत्या केल्या, परंतु याच्या परिसराचं सुशोभीकरण त्यांनी केलं नाही आणि लोकवर्गणीतून नाईलाजाने कर्मचाऱ्यांना हे सगळं करावं लागतं. याच परिसरात आपण उजव्या बाजूला पाहतो की त्या काळात स्वर्गीय वसंतराव नाईक साहेबांच्या नावाचा एक फलक जो आहे तो लावलेला होता. हा अनेक वर्षानंतर तो फ्लेक्स जो आहे तो फेंड झाला आणि त्याच्यावरची अक्षरं दिसत नाही आहेत. म्हणून क्रीडा विभागाला आम्ही त्या संदर्भातली सूचना केली होती की तातडीने त्यांनी ते बदललं पाहिजे. परंतु क्रीडा विभागात असलेले अधिकारी जे आहेत ते अत्यंत नालायक आहेत आणि त्यामुळे त्यांनी वारंवार ही मागणी जिल्हाधिकाऱ्याशी संबंधित आहे, परवानगी लागेल वगैरे अशा फालतू गोष्टी करून इथल्या बहुजन समाजाच्या नायकाचा अपमान करण्याचं काम ते सातत्याने करत होते. बाळापूर तालुक्यातील रिधोरा इथं काकडा आरतीला सुरुवात झाली आहे. कोजागिरी पौर्णिमेपासून त्रिपुरी पौर्णिमेपर्यंत काकडा आरतीचा अखंड गजर सुरू राहणार आहे. बाळापूर तालुक्यातील रिधोरा इथं सालाबादाप्रमाणे यावर्षी नवयुवकांच्या पुढाकारातून काकडा आरतीला प्रारंभ झाला. टाळ, मृदुंग, चिपळ्या, घंटानाद आणि झांजच्या स्वरांनी रिधोरा गावातील पहाटरंभ उत्साहित वातावरणात होत आहे. गावातील सर्व मंदिरामध्ये पहाटेच्या काकड आरतीचा मधुर स्वर निनादत असून कोजागिरी पौर्णिमेपासून काकड आरतीला सुरुवात झाली आहे आणि त्रिपुरारी पौर्णिमेपर्यंत काकड आरतीचा अखंड गजर सुरू राहणार आहे. अकोला जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीच्या सभेत जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी तरी मदतीचा ठराव जाहीर केलेल्या राज्यातील दुष्काळी तालुक्यांच्या यादीत अकोला जिल्ह्याचा समावेश करण्याचा ठराव शासनाला पाठवण्याचा निर्णय घेण्यात आला. यंदाच्या पावसाळ्यात अतिवृष्टी आणि पुरामुळे जिल्ह्यात पिकांसह शेतजमिनीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेल्या 2 लाखांपेक्षा अधिक शेतकऱ्यांसाठी शासनामार्फत 164 कोटी रुपये मंजूर करण्यात आली. त्यानुसार महसूल प्रशासनामार्फत जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या याद्या तयार करण्यात आल्या. मात्र त्या याद्या शासनाच्या पोर्टलवर अपलोड करण्याची प्रक्रिया अद्याप शिल्लक आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना नुकसानीची मदत मिळाली नाही. रब्बी हंगामावर शेतकऱ्यांची मजार असून शेतकऱ्यांच्या खात्यात मदत जमा करण्याची मागणी सभेत करण्यात आली. दरम्यान दुष्काळी तालुक्याच्या यादीत अकोला जिल्ह्याचा समावेश करण्याची मागणी शिवसेना ठाकरे गटाचे गटनेता गोपाल दातकर यांनी केल्यानं तसा ठरावही पारित करण्यात आला. शेवटी पुन्हा एकदा ठळक घडामोडी. News headlines brought to you by Marcus, the ready-made multi-branded showroom, LRT College Road near Mr. Denim Menswear, Ratanlal Plot, Akola. अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघाचे आमदार गोवर्धन शर्मा यांचं निधन. ते दुर्धर आजारानं होते ग्रस्त. शासकीय इतमामात अंत्यसंस्कार. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अकोल्यात पोहोचून दिवंगत आमदार गोवर्धन शर्मा यांचे घेतलं अंतिम दर्शन. लोकांसाठी 24 तास अवेलेबल राहणारा नेता गमावल्याची फडणवीसांनी दिली प्रतिक्रिया. आणि चिखली येथील विठू माऊली केमिकल अँड गॅसेस कंपनीला भीषण आग. सुदैवानं जीवहानी नाही, मात्र कोट्यावधींचं नुकसान. अकोला बुलेटिनमध्ये बस इतकंच. नमस्कार.